नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी इतिहास पाठ 3 उपयोजित इतिहास. आता उपयोजित इतिहास या पाठामध्ये आपण उपयोजित इतिहास म्हणजे नेमका काय, त्याचबरोबर आता आपण इतिहास शिकतोय, पण या इतिहासाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग आहे किंवा इतिहासाचा वर्तमान काळाशी आणि भविष्य काळाशी काय संबंध आहे याचा आपण अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण पाठाला सुरुवात करूया. लेट अस स्टार्ट. आता या पाठामध्ये आपण नेमकं शिकणार काय आहोत ते आधी आपण पाहूया. तर याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे 3.1 उपयोजित इतिहास म्हणजे काय. 3.2 आहे उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. 3.3 आहे उपयोजित इतिहास आणि वर्तमान. 3.4 आहे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे व्यवस्थापन आणि 3.5 आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. ओके, तर या सगळ्यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर ते या ठिकाणी पहिला आहे उपयोजित इतिहास म्हणजे काय. उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. आता उपयोजित इतिहास म्हणजे काय, जनांसाठी इतिहास म्हणजेच काय तर पब्लिक हिस्ट्री. आता त्याचा नेमका अर्थ काय आहे ते आपण यापुढे बघणार आहोत. भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. आता उपयोजित इतिहास म्हणजे काय हे नेमकं समजून घेण्यासाठी आता सध्याची जी परिस्थिती आहे ती आपण घेऊया. तर आता आपल्याकडे लॉकडाऊन केले, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे. तर याआधी म्हणजे आता पण आहे, पण याआधी चीनमध्ये कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणामध्ये पसरला होता. तेव्हा त्यांनी उपाययोजना केल्या होत्या, त्यांनी लॉकडाऊन केलं होतं, त्यांनी सॅनिटायझरची फवारणी वगैरे केली होती, सगळे रस्ते सॅनिटाईज करायला सुरुवात केली होती. म्हणजे आधी चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता, आता तसा चीनमध्ये खूप कमी आला आहे. आता तो भारतामध्ये आहे किंवा इतर काही अनेक देशांमध्ये आहे, पण चीनमध्ये तो जास्त प्रमाणामध्ये आधी होता, आता एवढ्या प्रमाणामध्ये नाही आहे. म्हणजे चीन काय झालं, पास्ट झालं. आता प्रेझेंट तो कुठे आहे, भारतामध्ये आहे, आणि पुढे फ्युचरचं काय आपल्याला माहिती नाही आहे. ओके, सो पास्टमध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये चीनने ज्या काही गोष्टी केल्या होत्या कोरोनाला थांबवण्यासाठी, म्हणजे जसं की त्याने सॅनिटाईज वगैरे केलं होतं, त्याचबरोबर त्याने लॉकडाऊन केलं होतं. तर या सगळ्या गोष्टी आज आपण भारतामध्ये करतोय. आज आपण लॉकडाऊन केलेलं आहे, प्रत्येक गोष्ट आपण सॅनिटाईज करून घेतोय, आपले हात वारंवार धुतोय, या सगळ्या उपाययोजना आपण करतोय. तिथे त्या केल्या गेल्या होत्या, तिथे कोरोना कमी झाला, मग त्याच आपण इथे करतोय. त्याच उपाययोजना आता आपल्याला इथे उपयोगी पडत आहेत. म्हणजे भूतकाळामध्ये जे काय झालेलं आहे त्याचा आपण अभ्यास केला आणि त्या उपाययोजना आज आपण वर्तमान काळामध्ये वापरतोय. कशासाठी, तर लोकांच्या फायद्यासाठी, लोकांसाठी. तर थोडक्यात याचं एक्झाम्पल आपण उपयोजित इतिहासासाठी घेऊ शकतो. ओके, तर अशा प्रकारे भूतकाळामध्ये जे काही घडलेलं आहे तर त्याचं जे ज्ञान आपल्याला इतिहासाद्वारे प्राप्त होतं त्याचा उपयोग आपण वर्तमान काळात आणि भविष्य काळात पण लोकांना कसा होईल त्याचा उपयोग हे आपण ठरवू शकतो जनांचा इतिहास म्हणजेच उपयोजित इतिहासामार्फत. ओके, आता पुढे भविष्य काळामध्ये असं व्हायला नको, पण जर कुठे कोरोना असेल भविष्य काळामध्ये जर आला तर तेव्हा पण याच उपाययोजना किंवा याच्यामध्ये आणखी काही सुधारणा करून केल्या जातील. पण असं शक्यतो तर आता येणार नाही अशीच आपण प्रार्थना करूया. तर आता त्याच्यानंतर आहे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे. म्हणजे वर्तमान काळामध्ये ज्या काही आता जे काही सामाजिक आव्हान आहे तर हेच आहे की कोरोनाला थांबवायचं. ओके, त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना आपल्याला करायला पाहिजेत. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे, त्या समाजासाठी जे उपयुक्त आहे काय आहे की लॉकडाऊन केलं पाहिजे, सगळे रोड्स वगैरे सॅनिटाईज केले पाहिजेत, तर त्यासाठी ते निर्णय घेणे. यांसारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. मग आता पूर्वी कुठे चायनामध्ये ते येऊन गेलेलं आहे, सो चायनामध्ये जे केलं ते आज आपण करतोय. म्हणजे पूर्वी ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत त्याचा वापर आज आपण वर्तमान काळामध्ये त्या किटाणूला किंवा ते जे काही व्हायरस वगैरे आहे त्याला थांबवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतोय. ओके, म्हणजे पूर्वी भूतकाळामध्ये जे काही घडून गेलं आहे ते आज आपल्याला वर्तमान काळामध्ये दिशादर्शक ठरते, आपल्याला दिशा दाखवते. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. मग त्यासाठी आपल्याला इतिहास माहीत असणं आवश्यक असतं. ओके, तर आय थिंक की तुम्हाला उपयोजित इतिहास म्हणजे काय ते कळलेलं आहे. ओके, सो आता या ठिकाणी अजून थोडीशी एक्स्ट्रा माहिती आहे जनांसाठी इतिहास याबद्दल, तर तेही आपण पाहूया. तर या ठिकाणी आहे इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. आता काय असतात की इतिहास घडून गेला आहे, मग त्याचा अभ्यास कशाला करायचा. मग आता जे लोक इतिहास शिकतात, म्हणजे आता आपण विद्यार्थी आहोत, आपण इतिहास शिकतोय, मग बाकीच्यांना त्याचा काय उपयोग किंवा आपल्याला याचा पुढे आपल्या आयुष्यामध्ये काय उपयोग, असे अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये असतात किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये असतात.
तर इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. यांसारख्या त्याचबरोबर इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही इत्यादी अनेक गैरसमज सर्वांच्याच मनामध्ये असतात की आपण इतिहासामध्ये करिअर करू शकत नाही किंवा इतिहासामध्ये अभ्यास करून आपल्याला आपले पैसे किंवा वगैरे उदरनिर्वाहाचं साधन वगैरे काही करता येणार नाही. तर असे अनेक प्रश्न असतात. किंवा फक्त इतिहासकारांनीच इतिहासाचा अभ्यास करावा किंवा आता आपण इतिहास शिकतोय ते फक्त मार्क्स मिळवण्यासाठी. तर असं काही नाही आहे. इतिहास हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण आपल्याला उपयोगी पडत असतो. आता जसं की आपण कोरोनाचं उदाहरण घेतलं तर यामध्ये पण कुठेतरी इतिहास आहे. आता कोरोनाचा जिथे उगम झाला असेल तिथे पण त्या गोष्टी केल्या गेल्या होत्या. तो पास्ट होता. आता तो सगळीकडे पसरलेला आहे. तर आता पण आपण त्याच उपाययोजना करतोय. मग प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीचा इतिहास माहीत असणं आवश्यक असतं. ओके. सो असं काही नाही आहे की फक्त इतिहासकारांनीच अभ्यास केला पाहिजे इतिहासाचा किंवा फक्त जे लोक इतिहास शिकत आहेत किंवा ज्यांना इतिहास एक विषय म्हणून शिकवला जातो आहे त्यांनीच फक्त अभ्यास केला पाहिजे असं काही नाही आहे. तर इतिहास प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी असतो. ओके. आणि इतिहासामध्ये अनेक लोक करिअरसुद्धा करू शकतात. त्याच्यामुळे इतिहासात जर आपण करिअर केलं तर आपल्याला उत्पन्नही मिळू शकतं. ओके. अशा गैरसमजांवर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जणांसाठी इतिहास. आता जणांसाठी इतिहास म्हणजे काय, तर या ज्या काही सगळ्या गैरसमजुती आहेत ज्या लोकांच्या मनामध्ये आहे त्याच्यावरती मात केला पाहिजे की इतिहास खरंच आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी आहे हे लोकांना पटवून दिलं पाहिजे. आणि हे जे काही ही जी काही विचारसरणी आहे तर ती कसली आहे, जनांसाठी इतिहास यामध्ये ती येते. ओके. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. आता भारतामध्ये जे बंगळुरू आहे तर येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. आता भारतामध्ये जे बंगळुरू आहे तर तिथे एक सेपरेट विभाग आहे एका इन्स्टिट्यूटमध्ये, सृष्टी इन्स्टिट्यूटमध्ये. तर त्यामध्ये एक सेपरेट विभाग आहे पब्लिक हिस्ट्रीचा अभ्यास करण्यासाठी. तर तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते. मग या विषयावरती विविध प्रकारचे प्रकल्प केले जातात. लोकांपर्यंत हा विषय अधिकाधिक कसा पोहोचवावा किंवा याचं ज्ञान लोकांना कसं व्हावं, याच्या ज्या काही गैरसमजुती आहेत की हा विषय फक्त जे इतिहासाचा अभ्यास करतात त्यांनीच अभ्यासावा वगैरे वगैरे, तर हे सगळं लोकांच्या मनातून कसं काढावं किंवा याच्यावर सगळ्यावरती मात कसा करावा याचे अनेक प्रकल्प त्या ठिकाणी केले जातात. त्याच्यानंतर आपण परत आपल्या मुख्य टॉपिककडे येऊया. तर त्याच्यानंतर आहे उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो. आता उपयोजित इतिहास हे काय आहे, पब्लिक हिस्ट्री आहे, जनांसाठी इतिहास आहे. मग त्यामध्ये फक्त तज्ज्ञ किंवा जे काही त्याच्यामध्ये खूप हुशार आहेत किंवा त्याचे जे काही तज्ज्ञ आहेत तर त्यांचा सहभाग असतोच. पण त्याचबरोबर सर्वसामान्य जे काही लोक आहेत तुमच्या आमच्यासारखे यांचाही खूप मोठा सहभाग असू शकतो. संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. आता आपण अनेक संग्रहालयांना भेट देतो, प्राचीन स्थळांना भेट देतो. मग ते मंदिरं असतील किंवा जे काही प्राचीन स्थळं आहेत, गड, गुहा वगैरे, लेणी वगैरे, तर त्याला आपण भेट देतो. तर ते पण एक आपण पर्यटक या नात्याने पण एक तो सहभाग महत्त्वाचा आहे. ओके. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते. आता आपण गड किल्ल्यांना वगैरे भेटी देतो. ओके. तिथे आपण पर्यटनासाठी जातो. मग तिथे गेल्यानंतर सपोज आपण रायगडावर गेलो आहोत. तिथे गेल्यानंतर आपण काय बघणार की तिथे एखादा गाईड वगैरे असेल तो आपल्याला गाईड करेल की हा इथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. मग आपल्याला वाटलं की तो कसा झाला होता ते पण ऐकून घ्यावं. मग आपल्यामध्ये अशा प्रकारचं कुतूहल निर्माण होतं. मग तो कसा झाला असेल, मग कोण कोण आलं होतं, मग इंग्रजांचे अधिकारी आले होते का, मग इतर कोणते राजे आले होते, मग तो कसा संपन्न झाला, किती तारखेला झाला, मग तेव्हा काय तयारी केली गेली होती, कोणते गागाभट्ट वगैरे आले होते. तर असे अनेक गोष्टींची कुतूहल आपल्या मनामध्ये जागृत होतं आणि मग त्याद्वारे आपण इतिहास समजून घेऊ लागतो. मग त्याच्यानंतर सपोज आपण शिवनेरीला गेलो तर तिथे आपल्याला तो गाईड सांगेल की इथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, मग कधी झाला होता, कसा झाला होता, त्यांचे पहिले गुरु कोण होते किंवा जिजामातांनी त्यांना कशा प्रकारे सांभाळलं, कसं वाढवलं, काय शिक्षा दिली, हे सगळं आपल्याला इथून कळू शकतं. ओके. शिक्षा म्हणजे काय, शिक्षण दिलं. ओके. सो अशा प्रकारे आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी पर्यटनास जातो तर तेव्हा तिथून आपल्याला इतिहासासंबंधी पण आपल्या मनामध्ये आवड निर्माण होते. ओके. तर हे त्यांना यातून सांगायचं आहे. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्येही ते सहभागी होऊ शकतात. एक लाईन राहिली आय थिंक. तर समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते आणि मग अशा प्रकारे आपल्या मनामध्ये पण इतिहासाबद्दल जाणीव निर्माण होते की हा असं इतिहास आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. तर अशी इतिहासासंबंधी आपल्या मनामध्ये पण जाणीव निर्माण होते.
आता आपल्या गावामध्ये किंवा आजूबाजूला खूप काही असे स्थळं असतात जे खूप प्राचीन आहेत किंवा एक सांस्कृतिक वारसा आहे, तो आपल्या गावाचा एक ओळख आहे. ओके, तर त्या ठिकाणी पण आपण जाऊन मग त्याचा पण इतिहास माहीत करून घेण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो जो वारसा आहे तर तो तसाच राहावा, आपल्या पुढच्या पिढीला पण तो पाहता यावा, यासाठी आपण त्याचं संवर्धन करण्याच्या प्रकल्पामध्ये पण सहभागी होत असतो. तर अशा प्रकारे आपण उपयोजित इतिहास टॉपिक किंवा हा पाठ जो आहे तर तो समजून घेणार आहोत. तर आतापर्यंत जे आपण पाहिलं यामधून तुम्हाला कल्पना आली असेल की उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय आहे. ओके, त्याच्यानंतर 3.2 आपण पाहतोय. जर व्हिडिओ खूप फास्ट होत असेल तर तुम्ही व्हिडिओचं स्पीड डिक्रीज देखील करू शकता. तर त्यासाठी या ठिकाणी या कॉर्नरमध्ये जे तीन आयकॉन आहेत, छोटे छोटेसे डॉट आहेत, तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जे आहे ते व्हिडिओचं स्पीड डिक्रीज करू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे 3.2. तर यामध्ये आहे उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. आता उपयोजित इतिहास आणि विविध विषय आणि त्यामधलं संशोधन याचा एकमेकांशी कसा संबंध आहे हे आपण यामधून बघणार आहोत. तर आता इथे आहे इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. आता इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत त्याला आपण काय म्हणतो, इतिहास म्हणतो. ओके, मग त्याच्यामध्ये आपण राजांचा अभ्यास करतो किंवा भूतकाळामध्ये जे घडलेलं आहे मग त्या घटना, मग ते लढाया वगैरे असतील त्याचा आपण अभ्यास करतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते. आणि मग आता आपली जी काही जीवनाची घडण आहे ही त्या घटनांवरच आधारलेली आहे की भूतकाळामध्ये जे झालं होतं त्याच्यावरच आज आपली घडण सुरू आहे. आपण जे काही आजचं जीवन जगतोय तर ते भूतकाळामधल्या घटनांवरतीच अवलंबून आहे. या घटना राजकारण, सामाजिक, धार्मिक संघटन, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यांसारखे विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. आता या ज्या काही इतिहासामधल्या घटना आहेत तर त्या राजकीय असतील किंवा राजकारण असतील, सामाजिक धार्मिक संघटन असेल, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान या सगळ्या विविध क्षेत्रामध्ये या घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. आता आपण विज्ञान जरी घेतलं तरी विज्ञानाचा पण इतिहास आहे. मग तो विज्ञानाचा इतिहास कसा काय, त्याचा इतिहास कशाला पाहिजे, तर ते पण आपण याच्या पुढे बघणार आहोत. त्या त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयनाच्या स्थितीवर अवलंबून असते. आता प्रत्येक कुठलंही क्षेत्र असेल तर त्याचा इतिहास माहीत असणं आवश्यक असतं. त्याच्या आधारावरच पुढे त्याची वाटचाल, त्या क्षेत्राची वाटचाल होत असते, त्याला दिशा मिळत असते. त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. आणि अनेक विषयाचं आपण जेव्हा संशोधन करतो तेव्हा प्रत्येक विषयामध्ये इतिहास संशोधनाची जी काही पद्धत आहे तर ती उपयोगी ठरत असते. आता या ठिकाणी काही उदाहरणार्थ म्हणून आपल्याला तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान यांसारखी क्षेत्र दिलेली आहेत, ते आपण पाहूया. तर या ठिकाणी पहिलं जे आहे तर ते आहे तत्त्वज्ञान, ते आपण पाहूया. आता तत्त्वज्ञानाचा आणि इतिहासाचा काय संबंध हे पण यामध्ये सांगितलेलं आहे. आता तत्त्वज्ञानाचा इतिहास काय आहे, तो काय समजून घ्यायला पाहिजे किंवा तो कसा समजून घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये आहे विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणींच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे. आता तत्त्वज्ञानामध्ये कसला इतिहास समजून घेतला पाहिजे, तर अनेक विचारसरणी आहेत, त्यांचा उगम कसा झाला, त्याच्यामागे वैचारिक परंपरा काय होती आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास पण आपण समजून घेतला पाहिजे. ओके, मग आता यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. मग यासाठी हे सगळं समजून घेण्यासाठी म्हणजेच ती विचारसरणी, तिचा उगम कसा झाला किंवा त्याची वैचारिक पार्श्वभूमी काय होती, हे सगळं समजावून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञान समजून घेताना ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो. आता ते तत्त्वज्ञान कोणत्या भाषेमधलं आहे त्यासाठी मग त्या भाषेचा इतिहास पण आपल्याला उपयोगी ठरत असतो. ओके, तर असं होतं तत्त्वज्ञान. आता आहे विज्ञान. आत्ताच आपण असा प्रश्न केला होता की विज्ञान आणि इतिहासाचा काय संबंध, विज्ञानाला कशाला इतिहास पाहिजे किंवा विज्ञानाचा कसा इतिहास असतो, तर त्यासाठी आहे आधी आपण हे वाचूया, मग आपण उदाहरण पण बघूया. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. आत्ताच आपण बघितलं की प्रत्येक गोष्टीचा इतिहास असतो, त्यामध्ये विज्ञान हे पण क्षेत्र आहे, त्याचा पण इतिहास आहे. आता सपोज आपण असं घेऊया की न्यूटनचे लॉज आहेत. ओके, न्यूटनने ग्रॅव्हिटेशनल संबंधी लॉज ठरवलेले आहेत, गुरुत्वाकर्षणासंबंधित लॉज त्याचे आहेत, नियम आहेत. तर ते सगळे लॉज जे आहेत तर ते आपण आता अभ्यासतो. पण या लॉजच्या मागे पण एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ती काय आहे
की न्यूटनने ॲपल कसं पडलं ते बघितलं आणि मग त्यांना त्याच्यावरती विचार करावा असं वाटला की हा ॲपलवर का नाही गेला, खालीच का पडला. तर मग ही सगळी त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी की आधी काहीतरी घडलं होतं किंवा त्याच्या आधी पण कुठले तरी शास्त्रज्ञ असतील तर त्यांनी याच्या आधी काही शोध लावले होते. जसं की आपण केपलर बघितलं तर केपलरच्या अनेक लॉजचा उपयोग न्यूटनला झालेला होता. तर ह्या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमींचा पण आपण विज्ञानामध्ये अभ्यास करतो. ओके, त्याची कालक्रम काय होती की आधी कितव्या साली हा शोध लागला, मग नंतर त्याच्यामध्ये काय चेंजेस केले, मग त्याच्यानंतर अजून कोणते पुढे शोध लागले, त्याचा आज आपण कसा उपयोग करतोय. तर यासाठी विज्ञानाचे इतिहास अभ्यासणे गरजेचं आहे. गरज ही शोधाची जननी असते. आता आपल्याला माहितीच आहे की कुठली पण आपल्याला गरज लागली की मग आपण त्याचा शोध लावतो. आता कोरोनावरती वॅक्सिनची गरज आहे तर त्याचा शोध लावला जातोय. कोरोनाला थांबवण्यासाठी अनेक औषधांची गरज आहे, त्याचा शोध लावला जातोय. हे झालं रिसेंट उदाहरण. अजून काय आहे की आता आपल्याकडे फॅन आहे, उन्हाळा आहे, खूप गरम होतोय. ओके, सो आधीच्या काळामध्ये फॅन वगैरे काय नव्हतं खूप आधीच्या काळामध्ये. मग ते लोक काय करायचे, कागदाने आधी हवा घालू लागले. मग त्यांना आता ती गरज होती ना, हवा घेण्याची गरज होती, काहीतरी पाहिजे हवा घेण्यासाठी. मग परत ते जापनीज फॅन तयार झाले. मग त्याच्यानंतर हळूहळू छोटे टेबल फॅन वगैरे तयार झाले असतील. मग त्याच्यानंतर आता आपण जे फॅन वापरतोय भिंतीवरती असतात ते वरती लावलेले, हो तेच ते फॅन, तर ते फॅन तयार झाले. मग जेव्हा आपल्याला गरज निर्माण झाली तेव्हाच आपण त्याचे शोध लावले. मग फॅनवरती पण आपलं पोट भागलं नाही, मग आपण कूलर, AC या सगळ्या गोष्टींचे शोध लावायला सुरुवात केली. ओके, तर प्रत्येक ठिकाणी गरज ही शोधाची जननी असते. तर असे म्हटले जाते, अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून झालेले असतात, लागलेले असतात. आत्ताच आपण बघितलं की मानवाला फॅनची आवश्यकता होती, हवेची गरज होती, थंड हवा मिळायला पाहिजे, खूप गरम होत होतं. मग त्याच्यातूनच त्याची ती गरज पूर्ण व्हावी यासाठीच त्याने ते फॅनचे वगैरे शोध लावले, ACचा शोध लावला, फॅनचा शोध लावला, कूलरचा शोध लावला. ओके, तर आणि त्याची जिज्ञासा वाढत गेली की हां यातून हवा मिळते, मग अजून थंड हवा मिळण्यासाठी आपण ACचा शोध लावूया. मग त्याच्यानंतर आपण अजून काहीतरी लागेल की आता अजून काय शोध लागतील की आपण एखादी रूम आहे, मग त्याच्यामध्ये आपण जाणार आणि जाताना म्हणजे आपण जेव्हा त्या रूमच्या आतमध्ये त्या दरवाजातून जेव्हा आपण आतमध्ये जाणार तर आतमध्ये गेले गेले लगेच लाईट पेटेल किंवा आपण टाळी वाजवली की लगेच लाईट लागेल, आपण दोनदा टाळी वाजवली लगेच फॅन लागेल. तर अशा अजून काही शोध निघतील. जशी माणसाची गरज निर्माण होईल तसं माणूस तो शोध लावतो, त्याच्यामध्ये कुतूहल निर्माण होतं, जिज्ञासा निर्माण होते की असं केलं तर असं काय होईल किंवा असं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर अशी जिज्ञासा माणसाच्या मनामध्ये निर्माण होते आणि मग तो ते शोध लावत राहतो. त्याच्यानंतर पुढे आहे, मग त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. मग आधी काय होतं की आधी लोक कागदाने वगैरे हवा घालायचे किंवा झाडाच्या पानांनी वगैरे हवा घालायचे. तर मग त्याच्या आधारावर त्या फॅनच्या पात्या ज्या असतात तर त्या तयार झाल्या आणि मग फॅन तयार झाला. मग आधी जो काही इतिहास आहे की पानाने हवा घातली की हवा लागते, मग तसंच आपण फॅनला पण त्याच्या पात्या वगैरे जॉईन करू, मग त्याच्या आधारे पण तो फॅन फिरला की हवा लागेल. मग आधीचा इतिहास पण आजच्या गोष्टी तयार करायला उपयोगी असतो. या शोधांमागील कारण परंपरा कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. तर मग आता हे जे काही फॅन वगैरे बनवणं आहे किंवा आपण जर ट्यूबलाईट घेतलं तर याआधी एडिसननी शोध लावलं होतं, त्याच्या आधी आपण पणती वापरायचो किंवा त्याच्यानंतर मेणबत्ती वगैरे वापरायचो. तर या सगळ्या गरजा निर्माण झाल्या आणि मग त्यामधून अनेक शोध लागत गेले. मग आता ट्यूबलाईट वगैरे आहे तर आत्ताच आपण म्हटलं की टाळ्या वाजवल्या की लाईट वगैरे लागेल, अजून काहीतरी असेल की पूर्ण रूम चकचकीत होईल किंवा आपण घरामध्ये पाऊल ठेवले की लगेच लाईट्स लागतील, बाहेर गेले की लगेच लाईट्स बंद होतील, असं काहीतरी अजून पुढे होऊ शकतं. चमत्कार वगैरे असे काहीतरी होऊ शकतात. चमत्कार म्हणजे सायन्स असं अजून पुढे जाऊ शकतं. ओके, सो त्याच्यानंतर पुढे आहे तंत्रज्ञान. आता विज्ञान झालं, आता आहे पुढे तंत्रज्ञान. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. आता कृषी उत्पादन आणि तंत्रज्ञान याचा संबंध आपण याआधी पण बघितलेला आहे 9th स्टँडर्डमध्ये असताना. तर कृषी उत्पादन आणि तंत्रज्ञान, तर यामध्ये बघायचं झालं तर आधी जे कृषी उत्पादन केलं जायचं तर त्याच्यामध्ये बैलांच्या वगैरे आधारे किंवा शेतकरी स्वतः शेतामध्ये जाऊन ते पेरणी स्वतःच्या हाताने वगैरे करायचा. पण आता त्यासाठी अनेक यंत्र वापरली जात आहेत. तंत्रज्ञान ज्याप्रमाणे विकसित होते त्याप्रमाणे अनेक यंत्र वापरली जात आहेत. मग बिया पेरण्यासाठी काही यंत्र असेल किंवा बैलांच्या ऐवजी यंत्राने नांगरणी होत असेल, तर या सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानामुळे पुढे जाऊ लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पटपट कामं होत आहेत. शेतीचं जे उत्पादन आहे तर ते वाढलं जाते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला फायदा होतो आहे. मग वस्तूंचं उत्पादन वाढते. स्थापत्य, अभियांत्रिकी, इंजिनिअरिंगमध्ये पण मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान त्याचा वापर वाढलेला आहे किंवा तंत्रज्ञान विकसित झाले. तर या सगळ्यामध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागे काय कारण परंपरा होती हे सगळं समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा पण इतिहास माहीत असणं आवश्यक आहे.
त्याच्यानंतर वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. आता तंत्रज्ञानामध्ये विज्ञानामध्ये ज्याप्रमाणे शोध लागतील त्याप्रमाणे तंत्रज्ञानामध्ये प्रगती होणार आहे. तर हे दोघं कसे आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणजे एक झालं की दुसरं होणार, दुसरं झालं की तिसरं होणार, असं हे होतच राहणार आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगड हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. आता आपण सायन्स पार्ट 2मध्ये शिकतोच आहोत की कशाप्रकारे माणूस तयार झाला किंवा माकडाचा माणूस कसा झाला, किती वर्षाचा कालावधी गेला आणि शेवटी मग जेव्हा पूर्ण माणूस तयार झाला तर तेव्हा तो कशाप्रकारे शेती करू लागला. मग त्याच्या आधी त्याने दगडाची वगैरे हत्यारे तयार केली होती शिकार करण्यासाठी. मग परत तो जेव्हा शेती करू लागला तर तेव्हा तो शेतीसाठी हत्यारे तयार करू लागला. मग आताचा जो माणूस आहे तर तो यंत्राच्या सहाय्याने शेती करतोय. ओके, तर हा जो काही बदल आहे किंवा ही जी काही उत्क्रांती आहे, ही जी काही वाटचाल आहे, तंत्रज्ञानातील प्रगती आहे, तर ही सगळी समजून घेण्यासाठी पण आपल्याला इतिहास अभ्यासावा लागतो. आता आपल्याला इतिहासाच्या आधारावरच कळतं की कसं काय माणसाने सगळे शोध लावले, दगडाच्या हातापासून माणूस यंत्रापर्यंत कसा काय पोहोचला. तर या सगळ्याचा म्हणजे बदल आपल्याला आज कळतोय इतिहासामुळे. त्याच्यानंतर पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे सगळं समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. मग विज्ञानामध्ये कसे काय बदल होत गेले किंवा तंत्रज्ञानामध्ये काय प्रगती होत गेली हे सगळं समजून घेण्यासाठी त्याचा इतिहास अभ्यासणे आवश्यक असते. आता हे झालं विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान. आता पुढे आहे उद्योगधंदे आणि व्यापार. आता उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामधील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचे जाळेही सतत विकसत असते. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचा हा एक भाग असतो. त्याचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे आहे. आता आधीचे जे लोक होते तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे, तेव्हा जो काही व्यापार होता तो केला जायचा. आता पण आपण व्यापार करतो की इतर देशामधलं जे काही गोष्टी असतील, उत्पादन असेल तर ते आपल्या देशामध्ये येते, आपल्या देशातल्या इतर देशामध्ये जाते. तर अशा प्रकारे व्यापारामुळे मानवी व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते आहे. म्हणजे परस्परामधला संबंध त्याचं क्षेत्र विस्तारत चालले. आता आपण इतर देशांशी व्यवहार करतोय तर त्या देशामध्ये आणि आपल्या देशामध्ये एक संबंध प्रस्थापित होत आहेत. तर अशा प्रकारे मानवी समाजामधला जे काही परस्पर संबंध असेल तर ते त्या व्यवहारामुळे ते विस्तारलं जाते. त्याच्यानंतर पुढे आहे की बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले. आता आधी बाजार कसा केला जायचा, आता बाजार कसा केला जातो आहे. हळूहळू इंटरनेटवरूनच सगळं विकलं जाते किंवा इंटरनेटवरूनच हे सगळं ट्रेडिंग वगैरे केलं जाते. या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाजरचना बदलत गेली. हा सर्व प्रवास समाजासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास अभ्यासावा लागेल. आता हा जो काही प्रवास आहे तर तो समजून घेण्यासाठी मग आधी कसं केलं जायचं, आता कसं केलं जाते किंवा याच्यामध्ये कसा काय एवढा बदल झाला, कशी प्रगती झाली, हे सगळं समजून घेण्यासाठी त्याचा इतिहास समजणं आवश्यक आहे. आधीची समाजरचना कशी होती, आता कशी आहे, तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला याचा इतिहास पण अभ्यासावा लागेल. त्याच्यानंतर आहे व्यवस्थापन शास्त्र. उत्पादनांची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक आहे. आता उत्पादनाची संसाधने काय आहेत किंवा मनुष्यबळ आहे, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया आहेत, बाजार, विक्री या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत. तर हे सगळे भूतकाळामध्ये कसं काय होत होतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचा इतिहास जाणून घेणं आवश्यक आहे. या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरांवरील लोकांची परंपरागत मानसिकता समजून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या घटनांवर अवलंबून असतो त्याचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे सोपे होते. आता याआधी कशा प्रकारे व्यवस्थापनशास्त्र होतं हे जर आपल्याला समजलं तर आपण आजच्या या वर्तमान काळात पण त्याप्रमाणे व्यवस्थापन करू शकतो किंवा काही बदल करून त्या गोष्टीही आपण आज वापरू शकतो. म्हणजे भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्या आधारावर त्याच्यामध्ये थोडा बदल करून आपण वर्तमान काळात आणि भविष्य काळातही प्रगती करू शकतो. तर त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तर तो आहे कला. आता कला हा जो आहे तर या ठिकाणी खूप छोट्या प्रमाणात दिलेला आहे, म्हणजे खूप छोटंसं आहे दिलेलं आहे या ठिकाणी. याच्यावर सविस्तर आपण पुढच्या पाठांमध्ये बघणार आहोत. जो स्वतंत्र कलासाठी पाठ आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. विविध कलाक्षेत्रांमधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या
आधाराने झालेल्या कलांचा विकास समजून घेणे महत्त्वाचे असते. आता आपण पाहतोय त्या कला, मग त्यांचा उगम कसा झाला असेल, कसं काय हे नृत्य किंवा गायन याला सुरुवात झाली असेल, किंवा पहिल्यांदा हे नृत्य कोणी शिकवलं असेल किंवा कोणी केलं असेल, मग ते अशाच प्रकारे केलं जातं हे कसं ठरवलं असेल. तर या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी, हे जे काही कुतूहल आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी या कलांचा इतिहास पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. किंवा आधी कोणत्या कला होत्या, मग आता त्या कुठे गेल्या, किंवा आता त्या का नाही सादर केल्या जात. ओके, तर या सगळ्या गोष्टींचा पण अभ्यास करणं आवश्यक आहे. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. आता कोणताही एखादा कलाविष्कार असेल तर त्याचं मर्म असेल, किंवा कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता, मग ती कलाकृती ज्या कोणी निर्माण केली असेल, जो कोणी त्याचा निर्माता असेल, त्याची यामागे मानसिकता काय होती, ही कलाकृती तयार करण्यामागे त्याची काहीतरी मानसिकता असेल म्हणून त्याने ते तयार केली असेल, तर त्याची मानसिकता आणि विविध कलाशैलींच्या विकासाचा क्रम आणि विविध जे काही कलाशैली आहेत त्यांचा विकास कसा काय होत गेला. आता आधीच्या कला वेगळ्या असतील, त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करून, काहीतरी विकास करून त्या कला विकसित झाल्या असेल, त्याच्यामध्ये प्रगती झाली असेल. तर हा सगळा जो काही अभ्यास आहे तर ते आपण सांस्कृतिक इतिहास जो आहे तर याचा पण आपण अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे मानवीय ज्ञानशाखा. मानवीय ज्ञानशाखा म्हणजे काय ते पण आपण बघूया. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. आता मानवीय ज्ञानशाखा याचा समावेश विश्वकोशांमध्ये पण असतो, जे आपण याआधी मराठीमध्ये 9वीला पाहिलेलं आहे की विश्वकोशामध्ये मानवी ज्ञानशाखेचा समावेश केलेला असतो. त्याच्यामध्ये आपण इतिहास किंवा पुरातत्व विभाग जो आहे, समाजशास्त्र, समाजाचे जे काही शास्त्र आहे, मानवशास्त्र आहे, मानवाचं शास्त्र आहे, राज्यशास्त्र जे आपण आता शिकतोय, अर्थशास्त्र जे आपण भूगोलामध्ये शिकतो, यांसारख्या या ज्या काही ज्ञानशाखा आहेत यांचा उगम कसा झाला किंवा यांचा विकास कसा काय होत गेला, या सगळ्याचा इतिहास समजून घेण्यासाठी मानवीय ज्ञानशाखांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. तत्त्वज्ञान जे आहे तर ते विज्ञान किंवा तंत्रज्ञान किंवा या ज्या काही आपण शाखा आता वाचल्या, मानवशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र वगैरे, तर या सगळ्यांची जननी मानली जाते कोण? तत्त्वज्ञान. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजामध्ये त्यासंबंधीची अनुमाने लोक बांधू लागले. आता हा जो वैश्विक पसारा आहे, म्हणजे हा जो काही विश्वाचा पसारा आहे, म्हणजे आपण किंवा इतर अनेक गोष्टी, सजीव असतील, निर्जीव असतील किंवा निसर्ग आहे, तर या सगळ्या गोष्टी आणि मानवाचं त्यामधलं अस्तित्व, म्हणजे मानवाचं अस्तित्व काय आहे किंवा आत्ता मानवाचं अस्तित्व काय आहे, आधी काय होतं, तर या सगळ्यांचा जो काही परस्पर संबंध आहे तर तो समजून घ्यायची जी काही जिज्ञासा आहे, तर त्यासाठी जगभरातील अनेक लोक काहीतरी अनुमान बांधत आहेत की असा संबंध असेल. अजून त्याच्यावरती रिसर्च चालू आहे. त्यातून जगाच्या उत्पत्तीसंबंधीच्या कथा, सृष्टीचक्र आणि मानवी जीवनासंबंधीची मिथके, देवदेवतांसंबंधीच्या कल्पना आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी त्यासंबंधीचं तात्विक विवेचन याचा विकास झाला. मग आता हे सगळे अनुमानं कसली आहेत, तर जगाची उत्पत्ती कशी झाली असेल, त्या उत्पत्तीच्या अनेक कथा आहेत, सृष्टीचक्र कसं आहे, ते कसं विकसित झालं असेल किंवा ते कसं तयार झालं असेल, आणि मानवी जीवनासंबंधीची मिथके, त्याचबरोबर देवदेवतांसंबंधीच्या कल्पना ज्या आहेत की देवदेवता अस्तित्वात होत्या किंवा नाही, किंवा विश्वास आहे, आपली श्रद्धा आहे, तर या सगळ्या कल्पना आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी. मग असं म्हटलं जातं की ते खरं असेल नसेल त्याच्याशी आपल्या काही घेणं देणं नाही आहे, पण असं म्हटलं जातं की XYZ राजाने हे यज्ञ करून अग्निदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं, असं वगैरे जे काही म्हटलं जातं तर ते खरं असेल नसेल त्याच्याशी आपल्या काही घेणं देणं नाही आहे. पण या ज्या काही विधी असतात तर त्यासंबंधीचं तात्विक विवेचन याचा विकास झाला. प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टींविषयीच्या विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानवीय शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांतांचा पाया आहे. आता इथे ज्या काही आपण शाखा बघितल्या त्याच्यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र वगैरे, तर यामध्ये यांचा विकास होण्याला तत्त्वज्ञानामध्ये जे काही सिद्धांत मांडले होते, तत्त्वज्ञानामध्ये काय आपण बघितलं की विचारसरणी, तिचा उगम किंवा ती विचारसरणी, तिचा विकास कसा झाला वगैरे वगैरे, तर या सगळ्या गोष्टींचा पाया काय आहे? तत्त्वज्ञान आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते. मग ही जी काही वाटचाल आहे, मग ती मानवाची असो किंवा निसर्गाची असो किंवा या सगळ्या क्षेत्रांची असो, तर या सगळ्यांचा जो काही पाया आहे किंवा त्याची जी काही वाटचाल आहे त्याचं आकलन आपल्याला इतिहासाच्या द्वारे होऊ शकतं.
त्याच्यानंतर आता आपण पाहतोय 3.3, ज्यामध्ये आपण उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ हे अभ्यासणार आहोत. तर उपयोजित इतिहास म्हणजे आपल्याला कळलेच आहे की पब्लिक हिस्ट्री आहे, जनांसाठीचा इतिहास आहे. आता त्याचा आणि वर्तमान काळाचा काय संबंध, काय उपयोग, ओके, ते आपण बघूया. इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. आताच आपण याआधी व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण बघितलं होतं की आपण जो काही इतिहास शिकतो त्याचा दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग आहे, काय करायचं आपल्याला इतिहासाचं, शिकून काय करायचं आहे, असे अनेक प्रश्न विचारले जातात. पण उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय हे जेव्हा आपण समजून घेतलं तेव्हा त्यामध्ये आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच असतील की आपण आता काय इतिहास शिकतोय किंवा इतिहासाचा आणि दैनंदिन जीवनाचा काय संबंध. तर आपण जो काही आता इतिहास शिकतोय तर इतिहास म्हणजे काय, भूतकाळामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या. तर भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्याचा इतिहास किंवा त्याचे जे काही पुरावे आहेत ते सगळं प्राप्त करून त्याचा उपयोग वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये करणे, जनांसाठी करणे, किंवा त्या ज्या काही गोष्टी असतील त्याचा एक व्यवस्थित संदर्भ लावून किंवा त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करून त्याच गोष्टी वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये जनांच्या फायद्यासाठी करणे. तर यासाठी आपण उपयोजित इतिहास किंवा याचा असा वापर दैनंदिन जीवनामध्ये होऊ शकतो हे आपण बघितलं. त्याच्यामुळे इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग काय याचं उत्तर आपल्याला उपयोजित इतिहास यावरून मिळू शकतं. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. आता मूर्त म्हणजे काय, तर भौतिक. आता भूतकाळामध्ये जे काय घडलेले जे काय भौतिक घटक आहेत किंवा भौतिक साधनं जे आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण स्पर्श करू शकतो अशी साधने थोडक्यात. आणि अमूर्त म्हणजे काय, कल्पना किंवा कॉन्सेप्च्युअल असेल किंवा परंपरा असतील. तर अशा ज्या काही स्वरूपातील अनेक अवशेष आहेत जे आता वर्तमान काळामध्ये अस्तित्वात आहेत तर त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते. ओके, की आपली आई अशा खूप कल्पना मानत असते किंवा अशा खूप सण परंपरामध्ये ती त्याच गोष्टी करत असते किंवा ते काहीतरी सण परंपरेचं काहीतरी उद्दिष्ट असेल म्हणून ती करत असते. तर मग आपल्याला कुतूहल निर्माण होतं की असं का केलं जातं. किंवा नागपंचमीला आपली आई नागाची वगैरे पूजा करते किंवा नागाला दूध वगैरे देते, तर ती असं का करते असं आपल्या मनामध्ये निर्माण होतं. असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. मग ती काय आहे, ती एक कल्पना आहे, ती एक परंपरा आहे, ते एक अमूर्त स्वरूपातील अवशेष आहे जे आपण वर्तमान काळामध्ये आजही चालू ठेवले. मग त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण होतं की असं का केलं जातं, एक कुतूहल निर्माण होतं. त्याचबरोबर आत्मीयता असते, एक ओढ असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजून घ्यावासा वाटतो कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरांचे अवशेष असतात. मग त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यावंसं वाटतं की असं का होतं, असं का केलं जातं, कारण त्याच्याबद्दल आपल्याला एक आत्मीयता असते, कुतूहल असतं आणि असं आपल्याला करावंसं वाटतं कारण आपल्या पूर्वजांनी ते निर्माण केलं आहे, ती परंपरा आपल्या पूर्वजांनी तयार केली, तिचे अवशेष त्यांनी तयार केलेले आहेत. कलाकृती जर असतील तर आपल्या पूर्वजांनी सपोज की एक वाडा वगैरे असेल आपल्या गावामध्ये, तो आपला असेल तर तो आपल्या पूर्वजांनी तयार केला असेल. मग त्या वाड्याबद्दल आपल्याला खूप कुतूहल वाटतं की तो आपला वाडा आहे. आपण सगळ्यांना सांगतो की माझ्या आजोबांचा आमच्या गावाकडे असा वाडा आहे, एवढा मोठा आहे, इतकं भव्य आहे, तो खूप पूर्वीपासूनचा आहे, खूप पूर्वजांपासून तो चालत आलेला आहे. तर असं आपल्याला का सांगावं असं वाटतं, कारण एक कुतूहल असतं आपल्या पूर्वजांबद्दल, आपल्या मनामध्ये काहीतरी आदर आहे, आत्मीयता आहे, त्या कलाकृतीबद्दल आपल्याला काहीतरी वाटतं, ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलं आहे. तर यासाठी आपण त्या कलाकृतीबद्दल आपल्या मनामध्ये कुतूहल असतं म्हणून आपण ती कलाकृती जपत असते, त्याचं संवर्धन करत असतो. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो. तो काय आहे, आपला सांस्कृतिक वारसा आहे, ती आपली ओळख असते. आपली ती एक ओळख आहे की असं आपल्या पूर्वजांनी खूप मोठा वाडा बांधला होता, ती आपली एक ओळख आहे. त्या ओळखीने आपण त्या गावामध्ये ओळखलं जातो. ओके, त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. आणि त्याचा जो काही इतिहास आहे, त्या वाड्याचा जो काही इतिहास असेल, इथे एक एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे वाडा वगैरे, तर या वाड्याचा जे काही इतिहास असतो तर तो आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जातो. मग आपल्या पूर्वजांचा उगम कसा झाला किंवा त्याच्यावरून आपले आजी आजोबा, आपले आई वडील, आपण, तर ह्या सगळ्या उगमाकडे ते आपल्याला घेऊन जात असतात त्या वाड्याचा इतिहास. त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. आणि मग तो काही सांस्कृतिक जो काही वारसा आहे तर त्याचं जतन केलं पाहिजे किंवा त्याचं संवर्धन केलं पाहिजे. आणि जसं की शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले वगैरे बांधले होते, त्याचं पण आपण संवर्धन करण्याच्याच गरज निर्माण झालेली आहे किंवा त्याचं जतन केलं पाहिजे कारण तो एक आपला सांस्कृतिक वारसा आहे, आपल्या महाराष्ट्राचा आहे, आपल्या भारताचा तो सांस्कृतिक वारसा आहे. त्याचं जतन आपण केलं पाहिजे, संवर्धन आपण केलं पाहिजे कारण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत, त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत तो वारसा राहणं खूप गरजेचं आहे. आपली ओळख आहे, गड किल्ले, शिवाजी महाराज वगैरे सगळे आपली ओळख आहे. त्याच्यानंतर पुढे आहे उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. आता उपयोजित इतिहास जे आहे त्याच्या आधारावर आपण मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारसे जे आहेत तर त्यांचे जतन आणि संवर्धन करू शकतो, करता येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात
आता हे गड किल्ले वगैरे जे आहेत त्याचे जतन करणे, त्याचे संवर्धन करणे, यातून व्यवसाय निर्माण होऊ शकतो जतन करण्यासाठी किंवा ते व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा ते स्वच्छ वगैरे ठेवण्यासाठी, ते आहे तसे ठेवण्यासाठी जी माणसं आपण तिथे कामाला लावणार, म्हणजे त्यांना आपण तिथे नोकरी किंवा त्यांना तिथे आपण काम करण्यासाठी संधी देणार, तर त्यामधून एक रोजगार पण निर्माण होतो, व्यवसायाची संधी निर्माण होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. आता ते सगळं गडकिल्ले वगैरे भूतकाळामध्ये तयार केलेलं आहे, पण त्याचा आजही आपण फायदा घेतोय, म्हणजे आजही आपण त्याद्वारे लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो, रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतो, त्याचं जतन आणि संवर्धन जर आपण केलं तर. आणि भविष्य काळामध्ये पण हे दिशादर्शक ठरू शकतं. भविष्य काळामध्ये पण हे जर आपण अजून चांगलं ठेवलं, म्हणजे ज्याप्रमाणे भूतकाळामध्ये ते होतं त्याप्रमाणे जर आपण त्याला परत त्याचं रिन्यू केलं तर पुढे भविष्य काळामध्ये पण हाच रोजगार पुढे चालू राहू शकतो. तर हेच जे आहे तर अशा प्रकारे आपण उपयोजित इतिहासाचं वर्णन करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे 3.3 आपण उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळाचा कसा संबंध आहे, त्याचा काय फायदा होतो हे बघितलं. आता त्यानंतर आहे 3.4 की सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. तर हे समजून घेण्यासाठी आधी सांस्कृतिक वारसा काय असतं, नैसर्गिक वारसा काय असतं हे समजून घेतलं पाहिजे आणि मग त्याचं व्यवस्थापन आपण बघणार आहोत. तर आता इथे आहे सांस्कृतिक वारसा आणि दुसरा आहे नैसर्गिक वारसा. तर पहिला आहे सांस्कृतिक वारसा. आता सांस्कृतिक वारसा जो आहे तर तो कसा असतो, मानवनिर्मित असतो, मानवाने निर्माण केलेला आहे. त्याच्यामध्ये अजून 2 प्रकार पडतात, एक मूर्त आणि दुसरं अमूर्त. मग आता मूर्त म्हणजे काय, ज्याला आपण हात लावू शकतो, जे भौतिक साधने आहेत, थोडक्यात ज्याला आपण पाहू शकतो ते झाले मूर्त साधने, म्हणजे मूर्त सांस्कृतिक वारसा. आणि अमूर्त म्हणजे काय, ज्याला आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, ज्या कल्पना आहेत, परंपरा आहेत, ते झाले अमूर्त. ओके, हे सिंपल आहे. तर आता याच्यामध्ये सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो, मानवाने निर्माण केलेला आहे, आणि नैसर्गिक वारसा नैसर्गिक निर्मित असतो, निसर्गाने निर्माण केलेला आहे. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, मूर्त अमूर्त. त्याचे उदाहरणं आपण पाहूया. त्याच्यामध्ये पहिला आहे मूर्त सांस्कृतिक वारसा. या प्रकारात प्राचीन स्थळे, जे काही प्राचीन स्थळे आहेत, मग ती प्रार्थना स्थळे असतील किंवा इतर कोणती स्थळे असतील, तर ती सगळे वास्तू, ज्या वास्तू आहेत किंवा ज्या वस्तू आहेत, हस्तलिखिते, जी हस्तलिखिते आहेत, त्याचबरोबर शिल्पे आहेत, चित्रे आहेत, तर या सगळ्यांचा समावेश हा मूर्त सांस्कृतिक वारसा यामध्ये झालेला होतो. त्याच्यानंतर पुढे आहे अमूर्त सांस्कृतिक वारसा. आता अमूर्त म्हणजे काय ते आपण पाहूया. तर अमूर्त म्हणजे परंपरा, कल्पना, ते तर आहेच, पण त्याचे अजून काही उदाहरणे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर अमूर्त सांस्कृतिक वारसा या प्रकारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. पहिला आहे मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा. आता मौखिक परंपरा म्हणजे काय, तर तोंडी स्वरूपामध्ये आपल्याकडे जे ज्ञान आहे तर त्या पुढच्या पिढीला पोचवणे. ओके, पिढ्यानपिढ्या ते पोचवत राहणे. मौखिक पद्धतीने म्हणजे तोंडी स्वरूपात ते ज्ञान पिढ्यानपिढ्या पोचवत राहणे, त्याला आपण मौखिक परंपरा असं म्हणतो, मौखिक पद्धतीने. तर त्यासाठी जी भाषा आपण उपयोगात आणतो, मग आता प्रत्येक ठिकाणाची भाषा ही वेगळी असते. म्हणजे असं म्हटलं जातं की प्रत्येक मैलावरती भाषा ही चेंज होत असते. तर त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी जी मौखिक परंपरा सांगितली जाते तर त्याची भाषा वेगळी असणार. मग ती जी काही भाषा असते तर ते पारंपरिक ज्ञान. आता पारंपरिक ज्ञान म्हणजे काय की सपोज एखाद्याचे वडील जे आहेत तर ते खूप छान चित्रकार आहेत, तर त्याची मुलं पण चित्रकार असतात. तर अशा वेळेस ते पारंपरिक ज्ञान आहे की त्याचे जर वडील चित्रकाराचा व्यवसाय करत असेल, चित्र वगैरे काढून देणे असं काही व्यवसाय करत असतील, त्यांची मुलं पण जर त्यांच्या मुलांकडे पण जर तेच ज्ञान असेल तर ते काय झालं, पारंपरिक ज्ञान झालं. म्हणजे खूप आधीपासून ते ज्ञान त्या घरामध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये आहे असं त्याचा अर्थ. त्याच्यानंतर सण-समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी. आता सण-समारंभ साजरे करण्याच्या प्रत्येक सणाच्या पद्धती असतात, प्रत्येक धर्मामध्ये त्या वेगळ्या असतात किंवा प्रत्येक धर्मामध्ये सण वेगळे असतात, त्याचे विधी वेगळे असतात, त्या सगळ्या विधी किंवा त्या पद्धती वगैरे. त्याच्यानंतर पुढे आहे कला आणि सादरीकरणाच्या पद्धती. आता प्रत्येक ठिकाणाची कला वेगळी असते. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये लावणी वगैरे आहे, परत त्याच्यानंतर अजून पंजाबमध्ये बांगडा वगैरे आहे. तर त्या प्रत्येक ठिकाणाच्या कला ह्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या सादरीकरणाच्या प्रक्रिया पण त्याच्या वेगळ्या वेगळ्या असतात. त्याच्यानंतर आहे विशिष्ट पारंपरिक कौशल्ये. मग पारंपरिक कौशल्य पण त्याच्यामध्येच येईल की जसं की ड्रॉइंग काढणं आहे, वडील ड्रॉइंग काढतात, मुलं ड्रॉइंग काढतात, वडिलांचे वडील ड्रॉइंग काढायचे. तर हे जे आहे पारंपरिक कौशल्य आहे की त्याच पिढीमध्ये ते राहतं आहे, म्हणजे तिथून पुढच्या पिढीमध्ये पण ते राहणार, त्या कुटुंबामध्ये पण राहणार. तर हे काय आहे, पारंपरिक कौशल्य आहे. त्याच्यानंतर अशा परंपरा, पद्धती, कौशल्ये इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे गट किंवा समूह. आता या सगळ्यांचा जो गट आहे म्हणजे याच्यामध्ये परंपरा आहेत, पद्धती आहेत, कौशल्य आहेत, तर या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे गट म्हणजे काय, तर अमूर्त सांस्कृतिक वारसा. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे नैसर्गिक वारसा. निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे.
आता जैवविविधता म्हणजे काय, तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे आपल्या इथे जी जीवसृष्टी आहे त्याच्यामध्ये खूप विविधता आहे. प्रत्येक कीटक हा वेगळा आहे, त्याची रचना वेगळी आहे, त्याचं कार्य वेगळं आहे, तो जो काही खातो वगैरे त्याचं सगळं वेगळं आहे. ही जी काही सगळी जैवविविधता आहे, जी बायोडायव्हर्सिटी आहे, तर ती निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे. नैसर्गिक वारशामध्ये याचा समावेश केलेला आहे. त्या पुढील गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आहे प्राणी, वनस्पतीसृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. प्रत्येक प्राण्याची एक रचना असते, त्याच्यानुसार त्याला तो म्हणजे त्याची जी काही रचना असेल, त्याचं जे काही ॲडॅप्टेशन वगैरे झालं असेल त्याच्यानुसार तो त्या भूरचनेमध्ये राहत असणार. मग त्या भूरचनेची वैशिष्ट्ये किंवा एखाद्या परिसंस्थेमध्ये त्या प्राण्याचं काय इम्पॉर्टन्स आहे ते सगळं. मग त्याच्यामध्ये वनस्पतीसृष्टी पण आहे. पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. आता आपल्या नंतरची जी काही पिढी आहे त्यांना पण हे सगळे सांस्कृतिक नैसर्गिक वारसे पाहता यावे, त्याचा अनुभव घेता यावा, यासाठी आपण त्या वारशांचं जतन करणं आवश्यक आहे. जर आपण जतन केलं, जर आपण संवर्धन केलं तरच ते पुढच्या पिढीला पाहता येईल. तर मग त्यासाठी मानवाच्या ज्या काही पुढच्या पिढी आहेत तर त्यांना हे सगळं अनुभवता यावं, पाहता यावं, यासाठी आपण त्या गोष्टींचं जतन करणं, संवर्धन करणं, त्या व्यवस्थेत ठेवणं हे सगळं आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. आता अशा अनेक संस्कृती आहेत किंवा अनेक नैसर्गिक वारसे आहेत की ज्यांचं जे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तर त्यांचं जतन केलं जावं. कारण हा जो काही वारसा आहे तो खूप अमूल्य आहे, खूप मौलिक आहे आणि तो जतन करणं आवश्यक आहे, आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. पण तरीही काही कारणास्तव हे सगळे वारसे किंवा या सगळ्या गोष्टी या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंपरा, कल्पना वगैरे हे सगळं नामशेष होत आहे. तर ते जतन केलं जावं, त्याचं संवर्धन केलं जावं यासाठी आपण युनेस्कोबद्दल याआधी राज्यशास्त्रामध्ये अभ्यास केलेला आहे. या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत आणि त्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. तर आता त्यांनी जे काही दिशादर्शक जाहीर केलेले आहेत तर त्याच्या आधारावर जे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसे जे आहेत म्हणजे जे जागतिक वारसे आहेत तर जागतिक वारशाच्या पदास पात्र असणारी काही स्थळे, तर आता आपल्या भारतामध्ये अशी खूप स्थळे आहेत, खूप परंपरा आहेत, तर यांची यादी जाहीर केलेली आहे. तर या ठिकाणी यादी आहे जी तुम्ही पाहू शकता. तर आता या यादीमध्ये जी काही वारसा स्थळे वगैरे आहेत किंवा परंपरा आहेत याचे प्रत्येकाचे फोटो तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा, कारण त्याच्या आधारावर तुम्ही ते खूप इझिली लक्षात ठेवू शकता. जर तुम्ही फोटो वगैरे पाहिले तुम्हाला ते कळेल पण की असं आपल्या भारतामध्ये काहीतरी आहे. सो तुम्ही प्रत्येकाचे फोटो गुगलवर जाऊन सर्च करा. आता इथे काही कॉपीराईटचे इश्यू असल्यामुळे मी ते दाखवू शकत नाही, परंतु तुम्ही मात्र प्रत्येक जे काही घटक आहे, प्रत्येक वारसा जो आहे तर तो सर्च करा, त्याचे फोटोज वगैरे पहा, तुम्हाला खूप आवडेल. ओके. सो या ठिकाणी पहिलं आहे, आपण फक्त वाचूया कारण या ठिकाणी फोटोज तर मी दाखवू शकत नाही आहे, पण तुम्ही ते गुगलवर जाऊन सर्च मात्र नक्की करू शकता. गुगलवर तुम्हाला या प्रत्येकाचे फोटोज मिळतीलच किंवा व्हिडिओज पण मिळतील. तर या ठिकाणी आहे भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा. पहिल्यांदा परंपरा आहेत, त्यानंतर काही वारसा वगैरे आहेत. तर या परंपरा पण तुम्ही त्याचे फोटो वगैरे पाहू शकता. मी पाहिलेले आहेत पण ते मी इथे दाखवू शकत नाही, काही कॉपीराईटचे इश्यूज आहेत. सो या ठिकाणी पहिलं आहे 2001 साली कुटियट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. तर याचं पण तुम्ही छायाचित्र पाहू शकता. 2003 आहे वैदिक पठण परंपरा, म्हणजे या ठिकाणी जे वैदिक पठण केलं जातं तर ती परंपरा म्हणजे गुरु वगैरे आपल्या शिष्यांना ते पठण कसं करायला जातात वगैरे ते सगळं आहे. 2005 उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण, ह्याचे पण व्हिडिओज वगैरे तुम्ही पाहू शकता. 2009 गढवाल म्हणजेच उत्तराखंडमध्ये आहे, येथील रम्मन धार्मिक उत्सव आणि विधी नाट्य या सगळ्याला जागतिक वारसा लाभलेला आहे. युनेस्कोने ही सगळ्या ज्या काही परंपरा आहेत त्याला जागतिक वारशाचं स्थान दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे 2010 साली राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य. 2010 साली पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य. त्याच्यानंतर पुढे आहे 2010 साली केरळातील मोडिएट्टू विधिनाट्य आणि नृत्यनाट्य. त्याच्यानंतर 2012 साली लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्र पठणाची परंपरा. ओके. त्याच्यानंतर 2013 साली मणिपूर येथील संकीर्तन परंपरा. त्याच्यानंतर 2014 साली पंजाबमधील ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळीची भांडी बनवण्याची कला परंपरा. 2016 साली नवरोज आणि 2016 साली योगा पण आहे. तर योगा तर सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण परिचित आहेत. 21 जूनला आपण इंटरनॅशनल योगा डे पण सेलिब्रेट करतो, जे स्कूलमध्ये पण केला जात असेल.
तर त्याच्यानंतर आहे भारतातील जागतिक वारसा स्थळे, सांस्कृतिक जी वारसा स्थळे आहेत तर त्याचं पण त्याला पण युनेस्कोने जागतिक दर्जाचं स्थान दिलेलं आहे. ते कोणते आहेत आपण पाहूया. तर 1983 साली आग्र्याच्या किल्ल्याला त्यांनी जागतिक वारसा समजलं होतं. 1983ला अजिंठा लेणी पण आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. 1983ला परत वेरूळ लेणी पण आहे. 83ला ताजमहाल पण आहे. 84ला महाबलीपुरम येथील मंदिरे, याचे पण तुम्ही फोटोज पाहू शकता. त्याच्यानंतर 1984ला कोणार्क सूर्य मंदिर आहे. 1986ला गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स आहेत. 1986ला फतेपूर सिक्री आहे. परत 1986ला हम्पी येथील वास्तुसंकुल आहे. परत 1986ला खजुराहो येथील मंदिरे आहेत. 86 परत घारापुरी लेणी जेथे मुंबईमध्ये आहे, एलिफंटा केव्ज. त्याच्यानंतर पुढे आहे 1987 साली चोळ मंदिरे, तंजावरचे बृहदीश्वर मंदिर. तर चोळ घराणे जेव्हा होते तर तेव्हाची मंदिरे वगैरे असतील. त्याच्यानंतर इथे मध्येच 2004 आहे. ॲक्च्युली हे इथे खाली असायला हवं होतं कारण या ठिकाणी सगळे 2004चे वगैरे आहेत. तरी पण आपण रीड करूया. 2004 साली आहे या ठिकाणी गंगईकोंड चोळीश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर. त्याच्यानंतर 1987 साली आहे पट्टदकल येथील मंदिरे. त्याच्यानंतर 1989 साली आहे सांचीचा स्तूप. त्याच्यानंतर 1993मध्ये आहे हुमायूनची कबर. तर सांचीचा स्तूप वगैरे तुम्ही आपल्या पैशांवरती पण बघू शकता, नोटांवरती याचं इमेज आहे. त्याच्यानंतर 1993मध्ये आहे कुतुब मिनार आणि परिसरातील वस्तू. कुतुब मिनार आणि त्याच्या परिसरामध्ये ज्या काही वस्तू आहेत तर त्या सगळ्यांना ऐतिहासिक वारसा दिला होता. त्याच्यानंतर पुढे आहे 1999 साली पहिला आहे दार्जिलिंग हिमालयन रेल्वे. दुसरा आहे निलगिरी माउंटन रेल्वे. तिसरा आहे द कालका शिमला रेल्वे. त्याच्यानंतर आहे 2002 साली बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर. 2003 साली आहे भीमबेटका येथील शैलाश्रय. त्याच्यानंतर पुढे आहे 2004 साली चंपानेर पावागड पुरातत्वीय स्थळ. हे पुरातत्वीय स्थळ आहेत तर यांना जागतिक वारसा दिला होता युनेस्कोने. 2004 साली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. त्याच्यानंतर आपण वरचं जे वाचलं होतं त्या ठिकाणी गंगईकोंड चोळीश्वरमचे मंदिर तर ते पण आहे 2004 साली, याच्यामध्येच येईल ते. 2007 साली लाल किल्ला दिल्लीमध्ये आहे तर ते. 2010 साली जंतर मंतर जयपूर. त्याच्यानंतर 2013 साली तुम्ही या सगळ्यांचे इमेजेस जरूर पहा. राजस्थानमधील पर्वतीय किल्ले. 2014 साली गुजरातमधील पाटण येथील राणी की बाव, याचं पण इमेज आय थिंक तुम्हाला नोटांवरती पाहायला मिळेल. 2016 साली नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ. त्याच्यानंतर 2016 साली चंडीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर 2017 साली अहमदाबाद ऐतिहासिक शहर. त्याच्यानंतर परत जयपूर पिंक सिटी, याला पण जागतिक वारसा देण्यात आला होता, आता जस्ट दिलेला आहे. तर ते याच्यामध्ये ॲड नाही आहे. हे बुक आय थिंक लास्ट एडिशन आहे, सो आता लेटेस्ट एडिशनमध्ये ते ॲड केलं जाईल. त्याच्यानंतर पुढे आहे भारतातील जागतिक वारसा स्थळे नैसर्गिक. आता नैसर्गिक जो काही वारसा आहे तर ती स्थळे पण या ठिकाणी आहेत. नैसर्गिक वारसा म्हणजे निसर्गता निर्माण झालेले जे आहेत तर ते 1985मध्ये आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर 1985 परत केवलदेव राष्ट्रीय उद्यान. 1985 मानस वन्यजीव अभयारण्य. याच्यावरती एक छान असा प्रोजेक्ट पण तयार होऊ शकतो, म्हणजे सगळे इमेजेस असे चिटकवले वगैरे तर एक फाईल छान अशी तयार होईल. त्याच्यानंतर 1988मध्ये नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स. त्याच्यानंतर 2005मध्ये राष्ट्रीय उद्याने. त्यानंतर 2012मध्ये पश्चिम घाट. 2014मध्ये ग्रेट हिमालयन पार्क. तर अशा प्रकारे हे आहेत नैसर्गिक वारसा स्थळे. त्याच्यानंतर भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसा स्थळ. मिश्र म्हणजे ज्याच्यामध्ये सांस्कृतिक वारसा पण आहे आणि नैसर्गिक वारसा पण आहे, तर ते आहे 2016 साली कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. ओके, तर अशा प्रकारे ही एक लिस्ट होती. तुम्ही या सगळ्यांचे फोटो पाहणार असालच. त्याच्यानंतर आपण पाहूया पुढे. आता आपण आहोत पेज नंबर 19वरती. युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012मध्ये केला गेला. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाट रांगांमध्येच आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जे कास पठार आहे, जे फुलांसाठी तिथे जी फुलं आहेत, म्हणजे ज्या प्रकारची फुलं त्या ठिकाणी येतात तर ती फुलं जगात इतर कुठेच येत नाहीत. म्हणजे हे जे आहे तर ते संपूर्ण जगामधलं एक नैसर्गिक वारसा स्थळ आहे की ज्या ठिकाणी तशा प्रकारची फुलं येतात. त्या फुलांचे आकार पण खूप मजेदार आहेत, खूप छान आहेत. ते पण तुम्ही पाहू शकता. गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करा, तुम्हाला खूप इमेजेस त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहास लेखनाचे एक प्रमुख अंग आहे.
या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते म्हणजे ज्या ठिकाणी इतिहास संशोधन केलं जातं, इतिहासामधले विविध गोष्टीचं त्या ठिकाणी संशोधन केलं जातं, तर करत असतात. आता या ठिकाणी कैलास मंदिर वेरूळचं छायाचित्र तुम्हाला पाहता येईल. वेरूळमध्ये जे आहे तर त्याचं छायाचित्र आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया, इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. पुरातत्व खात्यामध्ये ही संस्था कार्यरत आहे, म्हणजे इतिहासाचं संशोधन करणं, ऐतिहासिक वारसा घटक वगैरेचं संशोधन करणं, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांचे जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. या सर्वांमध्ये संबंधित स्थळाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. त्यामुळे काय होतं ते आपल्याला दिलेलं आहे. पहिलं आहे, प्रकल्पांतर्गत वारसास्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाचे काम करणं शक्य होते. म्हणजे जे वारसास्थळ आहे की म्हणजे ज्या एक वारसास्थळ आहे तर त्याचं स्थान किंवा त्याचं मूळ स्वरूप नाही बदलायचं, पण त्याचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम करणं शक्य होतं. त्याच्यानंतर सेकंड आहे, स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचाही आढावा यामुळे घेता येतो. त्याच्यानंतर सांस्कृतिक वारशांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी करावे लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजनही करता येते. एखादा सांस्कृतिक वारसा एखाद्या गावामध्ये असेल, तो खूप जुना आहे, खूप प्राचीन आहे, तर त्यावेळेस त्याचं जतन आणि संवर्धन करत असताना जे काही तिथले स्थानिक लोक आहेत त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी त्यांना घ्यावी लागते. चौथं आहे, स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. मग तो जो काही वारसा आहे तर त्यामध्ये त्याचं संवर्धन करण्यासाठी, त्याचं जतन करण्यासाठी आजूबाजूला जे स्थानिक लोक आहेत त्यांचा पण सहभाग आपण त्याच्यामध्ये करून घेऊ शकतो, समावेश आपण करू शकतो. त्याच्यानंतर आहे पाचवं, स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. आता याच्यामध्ये आपण हस्तकला घेऊ शकतो किंवा ज्या काही इतर अशा परंपरागत कौशल्य आहेत, चित्रकला वगैरे, त्याला आपण प्रोत्साहन देऊ शकतील असे उद्योगही आपण निर्माण करू शकतो, त्याचं नियोजन करू शकतो. त्याच्यानंतर आहे 3.5, त्याच्यामध्ये आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. आय थिंक हा लास्ट टॉपिक आहे या पाठातील, या धड्यातील. तर आता इतिहासाशी संबंधित कोणती व्यावसायिक क्षेत्रे आहेत त्याचा आपण थोडक्यात एक आढावा घेऊया. पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते. आता पहिलं काय आहे, संग्रहालय आणि अभिलेखागार. संग्रहालयामध्ये विविध जे काही पुरातत्व गोष्टी आहेत, ऐतिहासिक साधने आहेत त्यांचा संग्रह करून ठेवला जातो. दुसरं आहे ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. तर आता या पुस्तकामधला जो लास्ट पार्ट आहे म्हणजे जो 9वा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण हेच बघणार आहोत की ऐतिहासिक वास्तूंचे जतन, ओके, ते बघणार आहोत. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, आय थिंक असं काही त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर पर्यटन आणि आतिथ्य. आता पर्यटन आणि आतिथ्य याचा पण आपण अभ्यास करत आहोत म्हणजे करणार आहोत. चौथं आहे मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. मनोरंजन आहे, संपर्क माध्यमे आहेत. आता या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला म्हणून एक छोटंसं काहीतरी दिलं आहे, ते आपण बघूया काय आहे. जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे म्हणजेच इसवी सन पूर्व 6वे शतक हे खूप प्राचीन आहे. तर हे संग्रहालय मेसोपोटेमियातील उर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. तर मेसोपोटेमिया येथील जे उर आहे तर ते या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले आणि हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड उली यांनी 1922 ते 1934 या काळात केले होते. हे संग्रहालय एनिगोल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम करत होती, ओके. आणि या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका म्हणजे ज्याला आपण क्ले टॅब्लेट्स म्हणतो तर त्या देखील होत्या. म्हणजे जे काही ऐतिहासिक गोष्ट असेल म्हणजे जी काही ऐतिहासिक वस्तू असेल त्याचं वर्णन करणारी किंवा त्याबद्दल माहिती सांगणारी अशा प्रकारचं एक क्ले टॅब्लेट ज्याला आपण म्हणतो, मातीच्या वटिका, तर त्या सापडलेल्या होत्या. त्याच्यावरती त्या वस्तूबद्दल माहिती लिहिलेली होती. त्याच्यानंतर पुढे आहे, माहीत आहे का तुम्हाला, तर या ठिकाणी दिलेलं आहे इंडियन म्युझियम कोलकाता, ज्याचं इमेज तुम्ही तुमच्या बुकमध्ये किंवा स्क्रीनवर पाहू शकता. तर आता हे पण असं काहीतरी इंटरेस्टिंग आहे, आपण ते पण पाहूया. तर आता या ठिकाणी आहे कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1814 मध्ये झाली. एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1814 मध्ये झाली.
नॅथॅनियल वॉलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ त्याचे संस्थापक होते. त्याचं पण नाव महत्त्वाचं आहे. आणि पहिले संग्रहपाल पण तेच होते. इथे दिलेल्या संग्रहालयाचे छायाचित्र 1905 सालचे आहे. इथे जे काही छायाचित्र तुम्हाला दिसतंय तर हे काय कधीच आहे, 1905 मधलं आहे. संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख प्रभाग असून त्यांच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, त्याचबरोबर छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, त्याच्यानंतर प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग केलेले आहेत. याच्यामध्ये 3 प्रमुख विभाग कोणते आहेत तर कला आहे, पुरातत्व आहे, मानवशास्त्र आहे. व त्याच्या आधारावर म्हणजे या 3 विभागामधलं जे काही संशोधन मिळेल तर ते सगळं त्या विभागामध्ये समाविष्ट केलं जातं. तर त्याचे संलग्न असलेले जतन, प्रकाशन आहे, छायाचित्रण आहे, तर या सगळ्या भागामध्ये त्या प्रकारचा संग्रह केला जातो. त्याच्यानंतर पुढे आहे, यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. पर्यटन, आतिथ्य असेल, मनोरंजनाची साधने वगैरे, संपर्क साधने असतील, तर या प्रत्येक क्षेत्राचे जे व्यवस्थापन आहे तर त्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आहे स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी. ही यादी एवढ्यावर संपत नाही. म्हणजे एवढेच व्यक्ती असतील आणि मग इतिहासाचा अभ्यास केला असं नाही, तर त्यामध्ये प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. आता या ठिकाणी आपण जे काही क्षेत्र बघितली, जसे की संग्रहालय, अभिलेखागार आहे, तर यामध्ये संग्रहपाल असेल किंवा अभिलेखागार तज्ज्ञ असेल, छायाचित्रण तज्ज्ञ असेल, तर यांना त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. पर्यटन आणि आतिथ्यामध्ये जे गाईड करतात, तर अशा व्यक्ती ज्यांना त्या स्थळाची संपूर्ण माहिती आहे, जे इतरांना त्या स्थळाबद्दल रंजक गोष्टी सांगू शकतात, तर अशा व्यक्तींची या ठिकाणी गरज असते, त्यांना संधी मिळू शकते. मनोरंजन आणि संपर्क माध्यमे या सगळ्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये निपुण असलेल्या, ते कौशल्य प्राप्त असणाऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे माहिती करून घ्या. तर आपण माहिती करून घेऊया, बघूया, आपण वाचूया. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे त्याचबरोबर जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवलेली असतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आय थिंक याच्यावरती एक प्रश्न पण विचारलेला आहे की भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे, आणि हे आपण याआधी पण अभ्यासलेलं होतं. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. जरी राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीमध्ये असलं तरीही प्रत्येक राज्याचे जे स्वतंत्र अभिलेखागार आहेत तर ते प्रत्येक राज्यामध्ये आहे. आता या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार म्हणून अजून एक छोटासा पॅरेग्राफ आहे, तो पण आपण पाहूया. पुण्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह म्हणजेच राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून सन 1964 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. त्यामागे प्रमुख 3 उद्देश होते. का स्थापन केलं गेलं तर पहिला आहे भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि चित्रपटांच्या त्या वारशाचे जतन करणे. आता सध्या कोणत्याही सिरियलचं लॉकडाऊन असल्यामुळे कोणत्याही सिरियलचं चित्रीकरण केलं जात नाही आहे. मग आपण B.R. चोप्रांनी दिग्दर्शित केलेलं जुनं महाभारत बघतोय, रामायण बघतोय, तर या सगळ्या गोष्टी ऑलरेडी जतन करून ठेवलेल्या होत्या. मग त्या आता मिळवलेल्या आहेत आणि त्या आपण परत पाहू शकतोय. सो जुने जे काही चित्रपट आहेत तर ते पुढच्या पिढीला पाहता यावे यासाठी जतन करून ठेवले जातात. मग त्याच्यामध्ये सिरियल्स आहेत तर ते सगळं जतन करून ठेवलं जातं आणि त्यामुळे ते आज आपण पाहू शकतोय. चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्याचबरोबर त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे. मग चित्रपटांसंबंधित ज्या काही बाबी आहेत त्यांचं वर्गीकरण करणे, मग चित्रपटांचे प्रकार असतील त्याच्या आधारावर त्याचं वर्गीकरण करणे, त्याच्या ज्या काही नोंदी आहेत तर त्या तयार करणे, त्याच्यावर संशोधन करणे. त्याच्यानंतर तिसरं आहे चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे. मग चित्रपट संस्कृती जी आहे तर त्याचा प्रसार करण्यासाठी एक केंद्र असावं आणि ते प्रस्थापित करणे. तर ही 3 मुख्य उद्दिष्टे होती. आता या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्ये आणि उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासामध्ये केले जाते. हे सगळं आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे. ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये,
विद्रुपीकरण म्हणजे त्याच्यावर आपण एखाद्या ठिकाणी गेलो की तिथे आपण बघतो एखाद्या किल्ल्यावरती वगैरे कुठल्या तरी व्यक्तीचं नाव लिहिलं असतं. आता आपण त्या ठिकाणी गेलो की आपण असं काही करायला नाही पाहिजे. ते लोक व्हाईट कलरनी त्या दगडांवरती वगैरे लिहितात किंवा त्या किल्ल्याच्या भिंतीवरती लिहितात. मग त्याच्यामुळे त्याचं जे काही सौंदर्य आहे, त्या ऐतिहासिक वारशाचं जे सौंदर्य आहे तर ते निघून जातं, ते विद्रूप दिसायला लागतं. अशी सगळ्यांचं नावं लिहून ठेवली तर ते विद्रूप दिसायला लागणार. तर त्याचं विद्रुपीकरण होऊ नये, त्यांचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन संवर्धन व्हावे म्हणून हे आवश्यक आहे. आणि मग पुढील पिढ्यांसाठी आता आपण जर सगळ्यांनी नावं लिहून ठेवली तर पुढील पिढी काही नावं वाचत बसणार की ते ऐतिहासिक स्थळ पाहणार. तर त्यासाठी असं काहीतरी केलं जाऊ नये आणि पुढची पिढी जी आहे तर त्यांना हे सगळं पाहता यावं. तर त्यासाठी आपण त्याचं जतन करणं आणि संवर्धन करणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे, किंबहुना आपलं ते कर्तव्य आहे. ओके, तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे, ज्यामध्ये आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय, त्याचा आज काय उपयोग आहे, किंवा इतिहास वर्तमान काळामध्ये कसा काय उपयोगी ठरतो, भविष्य काळामध्ये कसा उपयोगी ठरेल, तर या सगळ्याचा अभ्यास केला. आपण अनेक वारसे बघितले, ऐतिहासिक असतील, सांस्कृतिक असतील किंवा त्याचबरोबर नैसर्गिक वारसे आपण बघितले, त्यांची काही यादी आपण बघितली. तुम्ही त्याचे फोटोज जरूर पहा. त्याचबरोबर आपण या सगळ्या गोष्टींसंबंधित व्यावसायिक क्षेत्र पण बघितली. ओके, तर अशा प्रकारे हा संपूर्ण पाठ आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आपण लवकरच स्वाध्यायही पाहूया. जेव्हा मी त्याचा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला, जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनल, तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. सो ते नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा हा व्हिडिओ अपलोड करेल किंवा इतर जे व्हिडिओज अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट देखील करून मला सांगा. सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.